शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उद्या बच्चू कडूंची नागपूरमध्ये एल्गार सभा होणार आहे। कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा बच्चू कडूंनी घेतलाय। कर्जमाफीचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत माघार नाही असं त्यांनी म्हटलं आणि मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलनाची गरज पडणार नाही असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। बावनकुळेजीने जे काही आम्हाला निरोप पाठवलेला आहे का आम्ही 28ला मुख्यमंत्र्यांसोबत किमान 35 सचिवांसोबत बैठक लावू आणि तुम्ही बैठकीला यावं। आपण आता बैठकीला जावं का नाही जावं या सगळ्या संदर्भात उद्या 4-5 वाजता आज 4-5 वाजता आम्ही वर्धेला मीटिंग घेऊ आणि मला वाटते का हे आंदोलन आता फक्त करू आणि पाहू याच्यावर थांबणार नाही। जेपर्यंत निर्णय होत नाही आणि लिखित स्वरूपात भेटत नाही तोपर्यंत माघार नाही। आम्ही मजबूतीनं 15 दिवस आंदोलन करायचं काम पडलं तर आमची तयारी आहे आणि लोकांची पण मानसिकता आहे। नाही, मला वाटतं की उद्या 10:30 वाजता जी बैठक आहे मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावली आहे ती बैठक मला वाटतं फ्रुटफुल होईल आणि जर मागण्याच मंजूर झाल्या तर मोर्चाची गरज पडणार नाही। मला असं वाटतं या प्रकारे बच्चू भाऊ ज्या प्रकारे वागतात ते चुकीचं आहे आणि नेहमी काहीतरी अशी स्टंटबाजी करणं आणि लोकांना वेटीस धरणं शहरातील लोकांना वेटीस धरणं हे चुकीचं पद्धत आहे। पण तुम्हीच आश्वासन दिलं तुमच्या जाहीरनाम्यात आहे शेतकरी कर्जमाफी त्यासाठीच ते आंदोलन करतात तुमचे मित्रपक्ष राहिलेले आहेत। शेतकरी कर्जमाफी होणार 100% होणार पण आज राज्याची ती आर्थिक स्थिती नसल्यामुळे मला असं वाटतं की वर्षा 1.5 वर्षात निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि जाहीरनामा हा 5 वर्षाकरता असतो।